असे होणार अहिल्यानगर झेडपी गट व पंचायत समितीच्या गणांमध्ये आरक्षण। मंडळी, आगामी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांसंदर्भात व त्यासाठीच्या आरक्षणासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आली आहे। वाढलेली लोकसंख्या गृहीत धरून आयोगाने अहिल्यानगरसह राज्यातील सर्व जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणांमध्ये वाढ केली आहे। वाढलेल्या गट गणांचा परिणाम थेट आरक्षण सोडतीवर होणार आहे। निवडणूक आयोगाने 20 ऑगस्ट रोजी सुधारित अध्यादेश काढून 1996 पासून सुरू असलेले सक्रिय आरक्षण संपुष्टात आणले आहे। यावर्षी होणाऱ्या निवडणुकीपासून नवीन सक्रिय आरक्षण पद्धत राबवली जाणार आहे। त्यामुळे आता आरक्षणात मोठे बदल होणार आहेत। यानुसार गट गणातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्तींसाठी आरक्षण काढताना सर्वाधिक लोकसंख्या असेल अशा मतदार विभागापासून सुरुवात करून उतरत्या क्रमाने आरक्षण काढण्यात येणार आहे। यानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला यांच्यासाठी आरक्षित जागांची संख्या राज्य निवडणूक आयोग निश्चित करणार आहे। जागांची संख्या निश्चित करताना अर्धा किंवा त्यापेक्षा जास्त अपूर्णांक असल्यास ती पूर्ण एक जागा धरण्यात येईल आणि अर्ध्यापेक्षा कमी अपूर्णांक असल्यास तो विचारात घेतला जाणार नाही। प्रत्येक प्रवर्गाचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर महिलांचा आरक्षण वाटप करण्यात येणार आहे। पुढील निवडणुकीवेळी फिरत्या पद्धतीने आरक्षण वाटप होणार आहे।